भावांनो, भगिनींनो आणि मातांनो, 9 मार्च 2006 या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली आणि त्यानंतर 10च दिवसांनी मुंबईच्या शिवतीर्थावर झालेल्या जाहीर सभेत महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट मी महाराष्ट्रासमोर आणीन असं म्हटलं होतं. हा शब्द पूर्ण केल्याचं समाधान आज मला वाटत आहे. या इतक्या वर्षात अजून कशी ब्ल्यूप्रिंट आली नाही अशा प्रकारचे प्रश्न मला खूप वेळा विचारण्यात आले. टीकाही झाली, आजही होते. पण माझं यावरचं काम सतत चालू होतं. हेच इतक्या वर्षाचं काम मी आज तुमच्यासमोर ठेवतो आहे. मला एका गोष्टीचं समाधान आहे, जे लोक सत्तेवरती होते किंवा आज आहेत त्यांना तुम्ही काय केलं हे विचारण्यापेक्षा तुम्ही या राज ठाकरेला गेली 8 वर्ष विचारत राहिलात, याचा अर्थ तुम्हाला या राज ठाकरेकडनं अपेक्षा आहेत. सत्तेवर आहेत त्यांच्यापेक्षा तुम्ही मला विचारत राहिलात, ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. याबाबतीत तुमचा अपेक्षाभंग होणार नाही अशी मला आशा आहे. ज्या समाजाला हजारो वर्षाचा इतिहास आहे, ज्या समाजाची एक वैभवशाली परंपरा आहे, त्या समाजानं पुढं कुठल्या दिशेनं जावं, त्या समाजाने काय आकांक्षा धरावी, आपल्या विकासाचा मार्ग काय आणि कसा निवडावा, ही गोष्ट काही 2-4 महिन्यांची किंवा 5-7 जणांनी बसून नुसती लिहून काढण्याची नाही. त्यासाठी खूप फिरावं लागणार होतं. खूप पुस्तकं, अहवाल, शोधनिबंध पाहावे लागणार होते. महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मोठमोठी माणसं आहेत, संस्था आहेत. त्यांना भेटणं, त्यांचं ऐकून घेणं याची गरज होती. कुठल्याही संशोधनाला एक शिस्त असावी लागते. एक शास्त्रीय पद्धत बसवून त्याप्रमाणे काम करावं लागतं. हे सर्व करण्यासाठी बऱ्याच सामाजिक काम करणाऱ्या लोकांची आवश्यकता होती. संशोधनाची आवश्यकता होती. एका संस्थेची आवश्यकता होती. म्हणून आम्ही महाराष्ट्र सामाजिक नवनिर्माण अकादमीची स्थापना केली. पक्षाचे सरचिटणीस श्री अनिल शिदोरे यांनी अशा प्रकारचं काम करणाऱ्या लोकांची एक टीम तयार केली आणि कामाला सुरुवात झाली. मी जे स्वप्न पाहत होतो किंवा आहे त्याची बांधणी आणि सुरुवात कशा प्रकारे करावी यात बराच कालावधी गेला आणि त्या अभ्यासातून आम्ही जे समजलो आणि महाराष्ट्राला जे करण्याची आज नितांत आवश्यकता आहे असं आम्हाला जे वाटलं, ते आज आम्ही महाराष्ट्रासमोर अत्यंत नम्रपणे ठेवत आहोत. त्याचा महाराष्ट्रातील जनतेने स्वीकार करावा, त्यावर आपल्या सूचना द्याव्यात आणि आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्राला प्रगतीच्या एका शिखरावरती नेऊन ठेवावं, एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. ज्या एका महान माणसानं आम्हाला आमची ओळख दिली, आम्हाला आम्ही कोण आहोत हे सांगितलं आणि आम्ही का जगायचं याचा मंत्र दिला, त्या आपल्या सर्वांच्या छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्याबरोबरच ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला त्या संत समाजसुधारक यांना मी हा महाराष्ट्राचा विकास आराखडा अत्यंत आदरपूर्वक अर्पण करत आहे. आपण सर्वांनी त्याचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. धन्यवाद. महाराष्ट्रातील माता भगिनी बांधवांनो, गेले 8 वर्ष ज्या क्षणाची आपण वाट पाहत आहात तो क्षण अत्यंत समीप येऊन ठेपलेला आहे. मला वाटते केव्हा एकदा सन्मान्य राज ठाकरे साहेब आपल्या समोर येत आहेत आणि महाराष्ट्राची ब्लूप्रिंट आणि महाराष्ट्राचा विकास आराखडा हे तुमच्यासमोर मांडत आहेत. यासाठी आपण उत्सुक आहात. मी सन्मान्य राज ठाकरे साहेबांना नम्र विनंती करतो की आपण येऊन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्प अर्पण करावे.
जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, ऑडिटोरियममधले लाईट जर लावले तर बरोबर मला कोणी आलेत की नाही कळेल. गेले 10-15 दिवस थोडा तापाने फणफणलेला, सर्दी खोकला अजूनही तोच त्रास आहे मला. मध्ये मध्ये बोलताना खोकीन देखील, सांभाळून घ्या. कारण ठोकायची भाषा करणारा माणूस खोकायची भाषा कशी करतो तुम्हाला जरा प्रश्न पडला असेल, म्हणून जरा आज हा महाराष्ट्राचा विकास आराखडा मी आपल्यासमोर सादर करतोय. गेली अनेक वर्ष अनेकांनी त्या गोष्टीची चेष्टा चालवली होती. कधी येणार, काय होणार, त्यातल्या अनेकांना कर्तव्यही नव्हतं की त्याच्यामध्ये काय असेल किंवा काय असलं पाहिजे. पण मी तो विचार सतत करत होतो की हे त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे. आज जवळपास मला प्रत्यक्ष राजकारणामध्ये येऊन प्रचार करता करता, महाराष्ट्र फिरता फिरता जवळपास 25-26 वर्ष झाली, 27 वर्ष झाली प्रत्यक्ष राजकारणात. आणि ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये मी फिरत असायचो किंवा आजही फिरतो, निवडणुका आल्या आणि निवडणुका आल्यानंतर मग प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रचारसभा घ्यायच्या, जाहीर सभा घ्यायच्या आणि सगळीकडे जाऊन एकच गोष्ट सांगायची. वर्षानुवर्ष आपली तीच गोष्ट आपण सांगतो, वर्षानुवर्ष सगळे राजकीय पक्ष त्याच गोष्टी सांगतायत, त्याच्यावरतीच निवडणुका होत आहेत. आम्ही रस्ते देऊ, आम्ही पाणी देऊ, आम्ही वीज देऊ, आम्ही नोकऱ्या देऊ. कशा देऊ? आणि वेगवेगळ्या लोकांना काहीतरी वेगवेगळ्या भूलथापांना बळी पडून प्रत्येक वेळेला वेगवेगळी सरकारं येणार, 5-5, 10-10, 15-15 वर्ष ओरबाडणार. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करताना नुसता निवडणुका, राजकारण, सत्ता याचा विचार नाही केला. की हे प्रश्न कधीतरी संपणार आहेत की नाही आपल्याकडचे, आपण कधीतरी ह्याच्या पुढचा विचार करणार आहोत की नाही. मी नेहमी सांगत आलो की आपल्या रोजच्या गरजा अजूनपर्यंत संपलेल्या नाही आहेत महाराष्ट्राच्या, देशाच्या. आणि त्या रोजच्या गरजा संपल्या नसल्यामुळे आपण पुढचा विचारच करत नाही आहोत. आज ज्यावेळेला परदेशामध्ये जातो आपण, अगदी साधी ॲडव्हेंचर स्पोर्ट्स बघतो, त्यांचे टेलिव्हिजनवरती पाहतो, कुठे गेलेत. तो मी नेहमी आमच्या सगळ्या सहकार्यात नेहमी सांगत होतो, ते बंजी जम्पिंग माहिती प्रकार असतो, वरून उडी मारतात. आता पायाला दोरी बांधून वरून उडी मारतात इथपर्यंत ठीक आहे, अहो पण तो आत्महत्येचा प्रकार आहे. पण त्यांच्या किक्स वेगळ्या आहेत, त्यांना एखाद्या गोष्टीचं वेळ लागतं. याचं कारण रोजच्या गरजा संपलेल्या आहेत, त्याच्या पुढे जायचं आहे त्यांना, त्याच्या पुढे गेलेत ते. आपण अजून तिथेच आहोत. आमच्याकडे पण गिनीज बुकात जाणारी लोक कोण? एवढी नखं वाढवलेली किंवा एवढ्या मिशा वाढवलेली, याच्या पलीकडे आम्ही गिनीज बुकात पण पुढे जात नाही. याचं कारण रोजचं आमचं काम संपलेलं नाही. अजूनही आम्ही 62, 65, 68 वर्ष या देशामध्ये पाणी देऊ, रोजगार देऊ, रस्ते देऊ. आणि मग या सगळ्या गोष्टींचा मला इतका वीट आला. आणि मग मी ज्यावेळेला पहिली जाहीर सभा ज्यावेळेला मी घेतली शिवतीर्थावरती, त्यावेळेला मी सांगितलं होतं मी महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट मी समोर आणीन. आमच्याकडे सगळे सुरू झाले, कधी आणणार कधी आणणार. म्हटलं अरे आणतो. कारण आधी आणली असती तर सगळे विसरून गेले असते. टायमिंग पण पाहावं लागतं की नाही, की अशीच आणायची.
तुम्ही म्हणाल की निवडणुकांसाठी नाही, निवडणुकीच्या काळात कशाला आणली? काय करू मी? मध्ये निवडणुका आल्या, मला 25ला जाहीर करायची होती. पण हा एकूणच, कारण याच्यावरती इतका सगळा विचार करून झालेला आहे. असं नाही आहे की हे सगळं जे काय मांडलं आहे समोर हे अगदी परफेक्ट आहे. तुमच्याकडनंही अनेक गोष्टी येऊ शकतात, महाराष्ट्रातल्या अनेक लोकांकडनं अनेक सूचना येऊ शकतात, त्या ह्याच्यामध्ये घातल्या पाहिजेत, केल्या पाहिजेत. हे काय दरवाजे बंद केलेले नाही आहेत. आणि मग मी ज्यावेळेला ती घोषणा केल्यानंतर माझा विचार सुरू झाला, करायचं कसं, कोण करणार, काय करणार. आणि मला अगदी सुरुवातीलाच, पक्षाच्या सुरुवातीलाच आपले सन्माननीय अनिल शिदोरे, आपल्या पक्षाचे सरचिटणीस, हे मला भेटले. आणि मग आपण कसं काय करायचं, आणि मग त्याच्यासाठी एक अकादमी सुरू केली. आणि त्या अकादमीतनं सगळा रिसर्च करत, अभ्यास करत 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 आज इथपर्यंत सगळं आलं आहे. आज अकादमीची टीम आहेच, याच्या पलीकडे अजून असंख्य लोक, अनेक लोक आहेत ज्यांना नावाची गरज नाही आहे, ज्यांना नाव सांगायची आवश्यकता नाही आहे, पण जे असंख्य लोकांनी या विकास आराखड्यामध्ये मदत केली. आणि त्यातनं हे जे काय आज तुमच्यासमोर येतं आहे, आज जे मांडलं जाईल ते अत्यंत थोडक्यात आहे. की ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करताना आपण कोणकोणत्या काय काय विचार केला, की बाबा याच्या अगोदर अशा प्रकारच्या गोष्टी कोणी केल्या आहेत का, अशा प्रकारच्या ब्ल्यूप्रिंट्स किंवा अशा प्रकारचे विकास आराखडे कोणी कोणी मांडले आहेत का? मांडले आहेत, अनेक लोकांनी मांडले आहेत, अनेक राजकीय नेत्यांनी मांडले आहेत, अनेक राजकीय पक्षांनी मांडले आहेत. पण एक संशोधन करता करता लक्षात आलं की पहिला विकास आराखडा या जगात जर कोणी मांडला तर तो आपल्या सम्राट अशोकाने मांडलेला आहे. आणि त्यावेळेला त्या शिलालेखांवरती त्यांनी ती संपूर्ण समाज कसा असला पाहिजे, राज्य कसं चाललं पाहिजे, महिलांबद्दलचं त्यांचं धोरण, शेतीबद्दलचं धोरण, अशा असंख्य गोष्टी ह्या शिलालेखावरती सापडल्या. आणि त्यातला महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यातला एक शिलालेख आपला नाला सोपारा आहे, त्यातल्या सोपारा ह्या गावी आहे. मी संपूर्ण आराखडा सांगितल्यानंतर मी एक पुस्तिका काढली आहे, ती आपल्यापर्यंत येईलच. त्यात त्याचे फोटो वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. माझी काय कोणाची बरोबरी करण्याचा विषय नाही आहे आणि ती होऊही शकत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना हे आपण का करतो आहोत, कशासाठी करतो आहोत, आज मी तुमच्यासमोर आलोय, इथे बोलतोय, हे पहिल्यांदा तुम्ही नीट लक्षात ठेवा. आजचा विषय हा काही राजकीय विषय नव्हे. याच्यात एवढं देखील संपूर्ण कार्यक्रमामध्ये एवढं देखील राजकारण नाही आहे. याच्यामध्ये आजच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये फक्त महाराष्ट्राचा विकास, याच्या पलीकडे दुसरा विषय नाही. घटस्थापनेला घटस्फोट झालेले असले तरी तो विषय आत्ता नाही. आजचा विषय हा फक्त महाराष्ट्राचा. बरं, सगळेच जण आपापला विचार करतायत, किमान आपण तरी महाराष्ट्राचा विचार करू. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा एक थोडक्यात आपल्याला कार्यक्रम काय असेल हा मी आपल्यासमोर मांडतो. मला ज्या काही गोष्टी आपल्यासमोर अगदी एकेका ओळीमध्ये मी मांडणार आहे, त्या मांडून झाल्यानंतर आपण जी ह्या संपूर्ण विकास आराखड्याची जी वेबसाईट केलेली आहे त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती दिली जाईल, महाराष्ट्राला ती कळेल. आणि जवळपास ती वेबसाईट जर समजा तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींच्या, अनेक गोष्टींच्या डिटेल्स दिलेल्या आहेत.
जवळपास आत्ताच ती जवळपास वेबसाईट 2.5 ते 3 लाख शब्दांची आहे. किती प्रकारच्या काय काय गोष्टी झाल्या, त्याच्यामध्ये काय काय प्रकारचं संशोधन झालं, कोणकोणत्या गोष्टी आल्या, किती गोष्टी वाचल्या गेल्या, कोणाकोणाला भेटलं गेलं, सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात. त्याच्यामुळे हा काही वरवरचा भाग नाही आहे, हा काही जाहीरनामा नाही आहे. हा या राज्यामध्ये कोणत्या गोष्टी कशा प्रकारे व्हायला पाहिजेत, कशा प्रकारे होतील, मला माहीत नाही, कल्पना नाही तुमच्या मनामध्ये काय असेल. आत्ता इथे माझे पत्रकार बांधव आलेले असतील, त्यांच्याही मनामध्ये काय असेल मला काही कल्पना नाही, कारण प्रत्येकाचा विचार वेगवेगळा चालतो. मी मध्यंतरी बघितलं एकदा त्या व्हॉट्सॲपवरती राज ठाकरेंची ब्ल्यूप्रिंट कशी असणार तो मला दाखवतोय, आणि मी बघितली ते त्या आर्किटेक्ट लोकांचे निळे कागद असतात ना, ते मांडलेले असतात नाही का, सगळे असे काही काही डिझाईन केलेलं, तसे काहीतरी फोटो बिटो टाकले होते, बागा बिगा काहीतरी वगैरे. माझं काही म्हणणं नाही त्यांना, त्याचाही एक विचार असू शकतो. पण आज हे जे समोर तुमच्या मांडणार आहे, कदाचित तुम्हाला असं वाटेल की थोडंसं वृक्ष असेल, पण ते जर तुम्ही समजून नाही घेतलं आज, तर महाराष्ट्राच्या भविष्याचा आपल्याला विचार नाही करता येणार, महाराष्ट्राच्या भवितव्याचा विचार नाही करता येणार. ही गोष्ट ही एक तुम्हाला चालना देणारी गोष्ट आहे असं पकडा, ज्याच्यातनं तुम्ही अजून वेगळा नवीन विचार केला पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. त्याच्यामुळे ही गोष्ट करताना आपण काय काय गोष्टी थोडक्यात पाहिल्या मी आपल्यासमोर इथे ठेवू इच्छितो. की हे मुळात विकास आराखडा कशासाठी, त्याचे आम्ही काही एक 8-10 गोष्टी पहिल्यांदा काढल्या. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांना, सर्व मराठी समाजाला एक स्वप्न पाहता येईल. 2, आपण भविष्यात बघायला शिकू. 3, रोजच्या प्रश्नांच्या पलीकडे जायला लागेल. 4, आपलं मूल्यमापन आत्मपरीक्षण होईल. 5, समाज चिरंतन टिकावा, संपन्न राहावा याचा विचार होईल. 6, सर्वांगीण मूलगामी विचार करता येईल. 7, काही जगावेळेला विचार करण्याची संधी मिळेल. 8, समाजातील सर्वांचा साकल्याने पूर्णपणे विचार करता येईल. 9, महाराष्ट्राला प्राधान्यक्रम ठरवता येईल. हे पहिल्यांदा आम्ही काही गोष्टी अशा ठरवल्या. हे ठरवत असताना विकासाचा अर्थ, विकास म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी त्या पुस्तिकेमध्ये आहेत, मी तितक्या डिटेलमध्ये जाणार नाही. पण हे करत असताना काही आम्ही 10 प्रश्न अजून एक विचार केला की हे करत असताना कशा अंगाने आपण जायला पाहिजे, कोणत्या गोष्टींचा विचार करून आपण प्रश्न हाताळले पाहिजेत. त्यातला एक होता, लोक सुरक्षित आहेत का. 2 होता, महाराष्ट्रातल्या माणसांमध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक गोष्टींमध्ये भीषण अशी तफावत तर नाही ना. 3, लोकांना पुरेसं खायला आणि पुरेसं प्यायला शुद्ध पाणी मिळतंय ना. 4, लोकांना परवडणारी घरं, त्यात शांतता, खाजगी जागा, नळानं पाणी, शौचालय अशा सुविधा मिळत आहेत ना. 5, त्यांना पुरेशा समाधानकारक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत ना. 6, ते त्यांच्या मुलांना त्यांना परवडेल अशा पद्धतीनं दर्जेदार आणि नव्या युगाच्या दृष्टीने योग्य असं शिक्षण देऊ शकतायत ना. 7, त्यांना त्यांच्या जवळ आणि त्यांना परवडेल अशी आरोग्यसेवा मिळते ना. 8,